नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजच्या कलियुगामध्ये माणूस नकारात्मक भावनांना बळी पडत चाललाय आणि राग ही एक अशी भावना आहे जी माणसाला आतून पोखरून काढते आहे. रागामुळे लोक असुरी प्रवृत्तीचे होत चालले आहे आणि हिंसक कृत्यांना प्रोत्साहन देत आहेत. आजकाल अशा अनेक बातम्या आपल्या कानावर पडतात ज्यामध्ये एखादा सामान्य माणूस रागाच्या भरात गुन्हे करतो आणि त्याच्या लक्षात येण्याच्या आत त्याच्या हातून काहीतरी मोठी घटना घडून गेलेली असते. कोणीही हे जाणून बुजून तर करत नाही, परंतु आजूबाजूची ऊर्जाच अशी झाली आहे की लोक त्यांच्या रागाला योग्य दिशा देऊ शकत नाही. जेव्हा लोकांना राग येतो ना, तेव्हा त्या रागाचा सकारात्मकतेमध्ये रूपांतर कसं करावं हे लोकांना उमजत नाही. ते एकतर राग दाबून टाकतात किंवा चुकीच्या मार्गाने राग बाहेर काढतात. त्याचा परिणाम अजिबात चांगला नसतो. कोश म्हणतात की तुम्ही मुठी किंवा दात घट्ट आवळून जो राग दाबता आहात तोच राग तुमचं रूप बिघडून टाकतो. सततच्या दबावामुळे तुमचा जबडा त्याची नैसर्गिक रचना गमावू लागतो आणि तुमचा चेहरा हळूहळू प्राण्यांसारखा बनवू लागतो. रागाच्या रूपातून अशुद्ध ऊर्जा तुमच्यामध्ये समावू लागते. कोशांनी रागाला पाप किंवा राक्षसी भावना म्हणून कधीच पाहिलं नाही. त्यांनी रागाला नेहमी ऊर्जेच्या स्वरूपात पाहिले. त्यांचा असा विश्वास होता की राग हा अवचेतन मनामध्ये खोलवर दबलेल्या असंस्कृत भावनांचा परिणाम असतो. त्यांच्या मते राग तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण समोरच्या माणसाला प्रतिक्रिया देतो. हे एक चेन रिॲक्शन असते जी अनेक जन्म घालू शकते. आपण एखाद्यावर रागवलो की तोही आपल्यावर रागवतो आणि हे चालूच राहतं. बऱ्याच वेळा जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपला राग लपवण्याचा किंवा त्याच्यावरती नियंत्रण करण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु राग दाबून ठेवला तर भविष्यामध्ये होणाऱ्या विस्फोटाचा कारण बनू शकतो. कोशांच्या मते राग ही एक नकारात्मक गोष्ट नाही, ती केवळ एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा योग्य दिशेने वळवल्यास ती सर्जनशील होऊ शकते. रागाचं रूपांतर ध्यानामध्ये करा, हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. नियमित ध्यान केल्याने व्यक्ती रागावण्यास असमर्थ होतो. जेव्हा आपण रागाला एखाद्या व्यक्तीवर केंद्रित न करता त्याला अनुभवतो तेव्हा तो ब्रह्मांडातून मुक्त होऊन शुद्ध होतो. राग मनामध्ये दाबल्यानं त्याच्या ग्रंथी निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक रोग निर्माण होतात. कुठलाही व्यक्ती तुम्हाला क्रोधित करू शकत नाही. क्रोध हा नेहमी तुमच्या आतूनच निर्माण होतो. ती तुमची प्रतिक्रिया असते. त्यांच्या मते जर तुम्ही सतर्क असाल तर कुणीही तुम्हाला क्रोधित करू शकणार नाही आणि जर तुम्ही रागावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष असतो. कुशो म्हणतात, जर रागाला जपण्याऐवजी दडपण्याऐवजी त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. जागरूकतेने रागाकडे पाहतो तेव्हा त्याचं रूपांतर करुणा, क्षमा आणि प्रेमामध्ये होऊ लागतं. यामुळे राग दाबू नका किंवा तो इतरांवरही काढू नका. जेव्हा राग येईल तेव्हा तो ध्यान या मार्गाने बाहेर काढा किंवा ओरडणे, रडणं, आपल्याला भावनांना व्यक्त करणं अशा मार्गाची मदत घ्या. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने जर तुम्हालाही राग येत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राग येण्याचं खरं कारण काय आणि त्यांना मुक्तीचा उपाय देखील जाणून घेतलाय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा.
धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.